Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal Club. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services New Rules 1981. तर आज आपण ह्या चॅप्टरमध्ये चॅप्टर नंबर 3 जे आहे इथं आपण काय बघणार आहोत, जनरल कंडिशन्स रूल्स रूल नंबर 10 रूल 23 पर्यंत बघणार आहोत. रूल 10 टू रूल 23. आपण जे रूल 10 पर्यंतचे जे रूल्स आहेत ते आपण ऑलरेडी कव्हर केले. पार्ट वाईज इंट्रोडक्शन बघितलं, त्याचं चॅप्टर सेकंड बघितलं, डेफिनेशनचा पार्ट, आणि त्याच्यानंतर आता आपण जनरल कंडिशन्स काय आहेत ते बघणार आहोत. चला स्टार्ट करूया. ओके. तर आता प्रश्न पडला असेल की डेफिनेशनचा का पार्ट स्किप केलेला आहे. तर ऑलरेडी आपण जे सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स आहेत त्यामध्ये आपण ऑलरेडी कव्हर केलं आहे. आय बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला दिसेल की ते जे डेफिनेशनचा पार्ट आहे ऑलरेडी कव्हर केलेला आहे. सेम डेफिनेशन आहे दोन्हीमध्ये पण, तर तिथे जाऊन तुम्ही बघा. तर डेफिनेशन आपण परत इथं घेणार नाही आहे, आपण डायरेक्टली मूव्ह करणार आहे चॅप्टर 3वर. जनरल कंडिशन जे आहेत रूल 10 पासून रूल 23 पर्यंत. ओके. तर आता बघा, चॅप्टर 3मध्ये जनरल कंडिशन सांगितले. त्यामध्ये राईट टू लिव्ह हा सगळ्यात पहिला, म्हणजे रजेचा हक्क. राईट टू लिव्ह म्हणजे काय? रजेचा हे सांगितले. यामध्ये लिव्ह इज परमिशन ग्रँटेड बाय अ कॉम्पिटंट ऑथॉरिटी ॲट इट्स डिस्क्रिएशन रिमेन अब्सेंट फ्रॉम द ड्युटी. तर ह्यामध्ये पहिलं जे आहे ते कामध्ये ह्या पॉईंटमध्ये की लिव्ह इज परमिशन ग्रँटेड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी, म्हणजे डिस्क्रिशन आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटीज ते ग्रँट करायचं की नाही ग्रँट करायचं. त्याच्यानंतर सेकंडमध्ये म्हटलं की लिव्ह कॅन नॉट बी क्लेम्ड ॲज अ राईट. तर लिव्ह जे आहे ते तुम्ही ॲज अ राईट म्हणून क्लेम करू शकत नाही. ओके, तुम्ही राईट म्हणून क्लेम नाही करू शकत असं एवढं सांगितलं. आणि जे थर्ड पॉईंटमध्ये आहे त्यामध्ये काय म्हणलं की वेन दी exigency of public service so required leave of any kind may be refused or revoked by the authority competent to the grant it, but it shall not be open to that authority to alter the kind of leave due and applied for except at the written request of the government servant. तर यामध्ये काय म्हटलं, जर एखादी लीव ग्रँट केली असेल किंवा रिफ्यूज केली असेल तर ते एमर्जन्सीच्या पिरियडमध्ये हे ग्रँट केलेली लीव जी आहे ती रिफ्यूज करता येते. कारण एक्सिजन्सी म्हणजे काय? एमर्जन्सीच्या पिरियडमध्ये म्हणजे कोणतीही लीव असेल ते रिफ्यूज केली जाऊ शकते. एनी काइंड ऑफ लीव. ओके, अल्टर करू शकतात किंवा रिफ्यूज करू शकतात, रिवोक करू शकतात बाय द ऑथॉरिटी कॉम्पिटंट. ग्रँट केलेली असेल तरीसुद्धा. बट इट शॅल नॉट टू ओपन that authority alter the kind of leave due and applied for except at written request of government servant. रिटर्न रिक्वेस्ट असायला पाहिजे इथं. ओके, आय होप रूल 10 आहे ते समजलं असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मूव्ह करूया आपण रूल नंबर 11वर. तर रूल नंबर 11 काय सांगतो यामध्ये, कन्सिडरेशन फॉर सँक्शनिंग ऑफ दी लीव ऑन ॲप्लिकेशन, म्हणजे अर्ज केल्यानंतर रजा मंजूर करण्यासाठीच्या ज्या विचार करायच्या बाबी असतात ते सांगितलं त्यामध्ये. की कन्सिडरिंग फॉर सँक्शनिंग दी लीव ऑन ॲप्लिकेशन, पहिला तुम्हाला ॲप्लिकेशन तर करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर जे आहे ते अर्ज मंजूर करण्यासाठी विचार कोणकोणते करणार, आता गव्हर्नमेंटच्या हातात आहे ते सगळं. वेअर ऑल ॲप्लिकंट्स फॉर दी लीव applications for the leave cannot in the interest of public servant to be granted service to be granted, an authority competent to grant the leave should in deciding which application should be granted take into account for following consideration. ज्यावेळेला तुम्ही जॉब करत असता ना त्यावेळेस असं नसते की फक्त तुमचंच लीव असते असं नाही. व्हेरियस काइंड ऑफ पीपल तिथं काय असतात, जॉब करत असतात आणि तिथं त्यांना लीव पाहिजे असते, त्यामुळे ॲप्लिकेशन दिलेलं असतं. पण त्यावेळेस ना की कोणत्या लीवला कुणाला ग्रँट करायचं कुणाला ग्रँट करायचं नाही, तर असं कसं इथं मॅनेज करायचं ते इथे सांगितलेलं आहे. तर पॉईंट एमध्ये काय म्हणलं की द गव्हर्नमेंट सर्वंट हू कॅन फॉर टाईम बिंग बेस्ट बी स्पार्ड, म्हणजे सहजगत्या रजा देता येईल का यामध्ये ते बघणार आहे. म्हणजे आता वेगवेगळ्या अर्जदारांची शिल्लक असलेली रजा किती आहे, किती अमाऊंट ऑफ ड्यू वेरियस ॲप्लिकेटंट किती राहिलेली आहे, इथे ड्यू किती आहे. त्याच्यानंतर अगोदरच्या रजेवरून परत आल्यानंतर म्हणजे द अमाऊंट ऑफ कॅरेक्टर सर्व्हिस रेंडर्ड बाय इच ॲप्लिकंट सिन्स लास्ट रिटर्न फ्रॉम द लीव, म्हणजे मागच्या रजेवरून प्रत्येक अर्जदाराने किती आणि कोणत्या स्वरूपाचे काम केलेलं आहे, म्हणजे रजा घेतल्या रजावरून परत आल्याने किती काम केलं आहे. डीमध्ये काय म्हटलं आहे की द फॅक्ट दॅट
एनी सच ॲप्लिकंट वॉज कंपल्सरीली रिकॉल्ड फ्रॉम हिज लीव. म्हणजे ह्याचा काय पॉईंट आहे की तुम्ही लीववर गेल्यानंतर असं काही एमर्जन्सी सिच्युएशन आलं आणि तुम्हाला रिकॉल्ड करून घेतलेलं आहे, तुमची लीव तुम्हाला एन्जॉयच करता आली नाही, तर त्यावेळेस ती कंडिशन बघण्यात येणार आहे. म्हणजे फॅक्ट्स कोणकोणते, कन्सिडरेशन कोणकोणते करण्यात येणार आहेत तुम्हाला लीव सँक्शन करताना. तू बाबा मागच्या ह्याला तू लीवला गेला होतास, खरं तिथे तुला एमर्जन्सीच्या पिरियडमध्ये आम्ही बोलवून घेतलं, त्यामुळे घे तू आत्ता लीव घे, पुढच्या टायमाला तू लीव घे, असं असते ना. त्याच्यानंतर द फॅक्ट दॅट एनी सच ॲप्लिकंट हॅज बीन रिफ्यूज लीव इन पब्लिक इंटरेस्ट. म्हणजे पब्लिक इंटरेस्टसाठी लीव रिफ्यूज केलेली आहे का, म्हणजे तुमचं आधी जे लीव तुम्ही ॲप्लिकेशन दिलेला त्याच्यावर तुमचे पब्लिक इंटरेस्टच्या बेसिसवर तुमचं जे लीव आहे ते रिफ्यूज केलेलं आहे का, हे कन्सिडरेशनमध्ये येणार आहे. ओके, आय होप जे रूल 11 आहे ते समजलं असणार आहे. त्याच्यानंतर आपण रूल 12वर जाऊया. तर 12 काय म्हणतं इथं, इझी आहे 12. त्यामध्ये ग्रँट ऑफ लीव शुड नॉट अनड्युअली डिप्लेट कॅडरे. म्हणजे इथं काय म्हणलं आहे की जे 12 आहे त्यामध्ये काय म्हणलं आहे बघा, सगळ्यात पहिला अशी कुठली गोष्ट समजली नाही ना, तर सगळ्यात पहिला आपण बेअर ॲक्ट रीडिंग करून घ्यायचं आहे, तसं ॲज इट इज आपण रीड करून घ्यायचं, थोडा तरी पॉईंट कळतो याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिला आपण बेअर ॲक्ट रीड करूया आणि देन त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. ओके, तर सगळ्यात पहिला रूल 12 आपण महाराष्ट्र लीव सर्व्हिसेसमध्ये बघतोय, त्यामध्ये ग्रँट ऑफ लीव शुड नॉट अनड्युअली डिप्लेट कॅडर. तर एक्सप्लेनेशन काय दिलं आहे ह्यामध्ये, लीव शुड नॉट बी ग्रँटेड टू अन एक्सटेंट विच would deplete the strength of services or department available for duty below the essential minimum. आता हा जो पॉईंट आहे ते काही समजण्याचे इझी लँग्वेजमध्ये आपण बघूया, विथ एक्झाम्पल बघूया. ओके, तर सगळ्यात पहिला जे सांगितलं की ग्रँट ऑफ लीव शुड नॉट अनड्युअली डिप्लेट कॅडर. तर ह्यामध्ये काय म्हणलं, ज्यावेळेस म्हणजे लीव ग्रँट करत असतात ना, लीव ग्रँट करायच्या वेळेस रजा मंजूर करताना अशी परिस्थिती होऊ नये की कॅडर म्हणजे स्टाफ, कॅडर म्हणजे काय असणार आहे, तर कॅडर दिलं तर म्हणजेच काय असणार आहे, स्टाफ. कॅडर म्हणजे स्टाफ किंवा कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे ती खूपच कमी पडेल असं होऊ नये, म्हणजेच कामकाजावर विपरीत परिणाम होणार नाही याची खात्री ठेवूनच रजा द्यावी. म्हणजे डिप्लेट होऊ नये, जे अनड्युअल डिप्लेट ऑफ कॅडर होऊ नये, म्हणजे काय म्हणलं बेसिकली, अशी परिस्थिती येऊ नये की कॅडर म्हणजे स्टाफ किंवा कर्मचारी यांची संख्या खूपच कमी होईल. म्हणजे लीव 30 वर्कर्स म्हणजे 30 सर्वंट्स आहेत तुमच्या इथं गव्हर्मेंट जे स्टाफ आहे त्यामध्ये, आणि तुम्ही 20ना लीव दिला तर पूर्णच कॅडरच कमी झालं ना, 10% म्हणजे 10च लोक इथं राहिली. तर तसं होऊ नये, खूप कमी होऊ नये, म्हणजे कामावर विपरीत परिणाम होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. म्हणजे एखाद दुसरा जरी लीव घेतलात तर ह्याच्यापासून काही जास्त कामामध्ये असं इफेक्ट होणार नाही त्या कामाचा असं. त्याच्यानंतर वॅकेशन असलेले ऑफिसर्स आणि टीचर्स यांना आधीच सुट्टी दिलेली असते, त्यामुळे पुन्हा लीव ग्रँट करून डबल बेनिफिट. आणि असं पण होऊ नये की लीव ग्रँट करून परिणाम पण होऊ नये कामावर आणि एखाद्याला ऑलरेडी लीव मिळाली आहे तर डबल लीव तुम्ही ग्रँट करू नये असं ह्यामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर जर एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये बघायचं म्हटलं तर बाकी स्टाफ पुरेसा राहील, म्हणजे कामासाठी लीव देऊन बाकी स्टाफ पुरेसा राहील असं बघायचं. त्याच्यानंतर ज्याला आधीच वॅकेशन मिळते त्याला वेगळीच लीव देऊ नये असे कॅडर डिप्लेशन म्हणतात त्याला. ओके, त्याच्यानंतर 13मध्ये काय म्हणलं, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट absent on leave to discharged by another government servant ordinarily from the same station or the district. तर ह्यामध्ये रूल 13मध्ये काय म्हणलं की बघा, आता ड्युटीज ऑफ ऑन दी गव्हर्नमेंट सर्वंट absent on leave टू डिस्चार्ज बाय अनादर गव्हर्नमेंट सर्वंट ऑर्डिनरली फ्रॉम द सेम स्टेशन ऑर डिस्ट्रिक्ट. तर ह्यामध्ये बेसिकली एखादा कर्मचारी जर 120 दिवसापर्यंत, इथं बघा ह्यामध्ये एक्सप्लेनेशन बघा, तर एखादा कर्मचारी जर 120 दिवसापर्यंत सुट्टीवर असला तर दुसऱ्या गव्हर्नमेंट सर्वंट करून घेणार तिथं, दुसरा गव्हर्नमेंट सेम ट्रान्झॅक्शनमध्ये येणार तिथं आणि सेम स्टेशनमधला, त्याच जिल्ह्यातला किंवा त्याच स्टेशनमधला येणार आहे. ओके, बट इन एक्सेप्शनल केसेसमध्ये, पण एक्सेप्शनल केसेसमध्ये काय असणार आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट असतील त्या डिस्ट्रिक्ट किंवा सेशनमध्ये अवेलेबल असतील तर दुसऱ्या नसतील, म्हणजे त्या स्टेशनमध्ये अवेलेबल नसतील तर दुसऱ्या स्टेशनमध्ये काय होणार आहे, अवेलेबल करून घेणार. नॉट एक्सिडिंग 20 डेज, 120 डेजच्या एक्स्ट्रा डेज होणार नाही तिथे, याची काळजी घेतली पाहिजे. ओके, तर त्याच्यानंतर रूल 14 बघायचं आपण. आय होप हे समजलंच नाही, परत एकदा सांगते. आता बघा,
ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट अब्सेंट ऑन द लिव्ह. अब्सेंट आहे लिव्हमधून, तर त्यावेळेस साधारण नियम म्हणजे जनरल रूल काय आहे मध्ये, जर कोणता गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे शासकीय कर्मचारी लिव्हवर असेल म्हणजे लिव्हवर आहे, तर त्याचे काम दुसऱ्या गव्हर्नमेंट सर्वंटकडून करून घ्यायचं आहे. म्हणजे तो लिव्हवर आहे तर त्याचे काम दुसरा गव्हर्नमेंट सर्वंट करणार, काम पेंडिंग राहणार नाही. तर तो दुसरा कर्मचारी त्याच स्टेशनचा असायला पाहिजे किंवा त्याच डिस्ट्रिक्टमधला असायला पाहिजे. हे जनरल रूल आहे. ओके, इथंपर्यंत आहे जनरल रूल आहे. त्याच्यानंतर एक्सेप्शनल केसेसमध्ये पण सांगितलं आहे, आणि ती रजा जी आहे ती 120 दिवसाची रजा आहे, मोर दॅन 120 डेज नसणार आहे. जर लिव्ह 120 डेजपेक्षा कमी असेल, काम त्याचं स्टेशन डिस्ट्रिक्टमधल्या ऑफिसरकडूनच घ्यावे. ओके, त्याच्यानंतर एक्सेप्शनल केसेसमध्ये जर तिथे कोणी अवेलेबलच नसेल तर दुसऱ्या बाहेरच्या घ्यायचं. त्याच्यानंतर ऑल इंडिया सर्व्हिसेस, IAS, IPS, IAF वगैरे असतात ना, जर ऑल इंडिया सर्व्हिसेसचा ऑफिसर लिव्हवर गेला तर 120 डेजपर्यंत पोस्टसाठी बाहेरून ऑफिसर बोलवणे शक्य आहे त्यामध्ये. पण जर ऑल इंडिया सर्व्हिसेस ऑफिसर नसतील तर स्टेट सर्व्हिसेस ऑफिसर तुम्ही इथं काय करू शकता, घेऊ शकता. एवढंच इथं 13मध्ये म्हणलेलं आहे. ओके, तर आपण नेक्स्ट रूल 14 बघूया. ओके, तर रूल नंबर 14 जे आहे ते त्यामध्ये काय मेन्शन आहे रूल नंबर 14मध्ये ते आपण बघूया. तर रूल नंबर 14 जे आहे ते कम्युटेशन ऑफ वन काइंड ऑफ लिव्ह इंटू अनादर. तर हे जे आहे यामध्ये कम्युटेशन ऑफ वन काइंड ऑफ लिव्ह इंटू अनादर, म्हणजे एक काइंड ऑफ लिव्ह असेल तर ते अनादर काइंड ऑफ लिव्हमध्ये काय करणार आहे, कम्युट होणार आहे. म्हणजे कम्युट म्हणजे कमी होणार आहे. तर बघूया कसं कम्युट होणार आहे. पहिला जे आहे, ॲट द रिक्वेस्ट ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट दिस अथॉरिटी विच ग्रँटेड हिम लिव्ह मे कम्युट इट रेट्रोस्पेक्टिव्ह इंटू leave of different kind which was due and admissible to him at the time the leave was granted, but the government servant cannot claim such commutation as matter of fact. तर बघा, जर मराठीवाले असतील तर मराठी बेअर ॲक्ट ओपन करून ठेवा, मराठीमध्ये सांगणारच आहे मी. त्याच्यानंतर आपण इंग्लिशमध्ये पण बघणारच आहे. तर इंग्लिशमध्ये जे आहे हे फर्स्ट पॅरा आहे, त्याचं सिम्पल मिनिंग एवढंच आहे की गव्हर्नमेंट सर्वंटच्या रिक्वेस्टवरून, जर गव्हर्नमेंट सर्वंटने रिक्वेस्ट केलास तर गव्हर्नमेंट सर्वंटच्या रिक्वेस्टवरून जी मागे घेतलेली रजा आहे ना, ती डिफरंट काइंड ऑफ लिव्हमध्ये कम्युट करता येईल. बघा, समजलं? नाही समजलं नसणार आहे. एक्झाम्पल आपण बघूया, त्या एक्झाम्पलमधून आपण समजू शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे जानेवारीमध्ये 15 डेजसाठी मी एक्झामसाठी मी रजा घेतली होती. मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, कन्सिडर करा. अँड 15 डेजसाठी जे एक्झामसाठी मी रजा घेतल्या होत्या तर ते पर्सनल लिव्ह घेतली होती त्यावेळेस. मग नंतर समजलं मला की अरे फेब्रुवारीमध्ये शैक्षणिक रजा घेता येतो, तर आय कॅन रिक्वेस्ट टू कम्युट माय लिव्ह टू प्रॉपर अथॉरिटी. मग मी प्रॉपर अथॉरिटीला काय करणार, रिक्वेस्ट करणार की असं असं झालं की मी ऑलरेडी कशासाठी लिव्ह घेतली आहे, एक्झामसाठी लिव्ह घेतली आहे. तर ते लिव्ह आपण पेड लिव्ह असायची ना, ती लिव्ह कन्सिडर करत नाहीत. एक्झामसाठी जे लिव्ह असतात ते लिव्ह कन्सिडर होत नाहीत, आपल्याला ते ऑलरेडी मिळतात. मग ते काय होणार, कम्युट होणार, जेवढे मी 15 दिवस घेतलेले आहेत ते. ओके, पेड लिव्ह होणार माझे ते. ओके, समजलं? तर काय म्हणले मी एक्झाम्पलमध्ये, जानेवारीमध्ये जर मी 15 डेज मी एक्झामसाठी सुट्टी घेतली असेल आणि मला फेब्रुवारीमध्ये कळालं की अरे मला फेब्रुवारीमध्ये समजलं की अरे मी 15 दिवस घेऊ शकते, एक्झामसाठी लिव्ह घेऊ शकते, पेड लिव्ह घेऊ शकते, तर ते मी काय करणार, कम्युट करणार ते लिव्ह ॲज अ वर्किंग डेज आहे असं कन्सिडर करा, असं मी अथॉरिटीला रिक्वेस्ट करणार. ओके, तर सेकंड जे प्रोव्हाइडेड आहे त्यामध्ये प्रोव्हिजो काय म्हटलं की यामध्ये प्रोव्हाइडेड दॅट नो सच रिक्वेस्ट शॅल बी कन्सिडर्ड अनलेस रिसिव्ड बाय सच अथॉरिटी or any other authority designated in this behalf within a period of 30 days of concerned government servant joining his duty on the expiry of relevant spell of leave availed of him. म्हणजे एवढंच म्हणता येतं की टाईम पिरियड किती असायला पाहिजे, विदिन 30 डेजच्या आत जी रिक्वेस्ट आहे ती केली पाहिजे फ्रॉम ही जॉईनिंग ड्युटी. आता लिव्हमध्ये मी काय, जानेवारीमध्ये 1 जानेवारीला मी लिव्ह घेतले, 15 जानेवारीपासून 15 जानेवारी 16 जानेवारीला मी काय केले, जॉईनिंग केले. 16 जानेवारीपासून 30 डेज म्हणजे एक कन्सिडर केलं तर 16 जानेवारी टू 16 फेब्रुवारीचा जो टाईम पिरियड आहे त्याच्या आत मला काय केलं पाहिजे, रिक्वेस्ट केलं पाहिजे की तुम्ही कम्युट करा असं. पुढं 1-2 वर्षानं गेले आणि 1-2 वर्षानं माझं कम्युट करा असं म्हणाले तर तसं पॉसिबल नाही आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड बघूयात आपण. हे जो सेकंडचा जो आहे तो यामध्ये काय म्हणलं की द कम्युटेशन जे आहे यामध्ये, द कम्युटेशन ऑफ वन काइंड ऑफ लिव्ह इंटू अनदर शॅल बी सब्जेक्ट टू ॲडजस्टमेंट ऑफ लिव्ह सॅलरी ऑन द बेसिस ऑफ लिव्ह फायनली ग्रांटेड टू द गव्हर्नमेंट सर्वंट. दॅट इज टू से any amount paid to him in excess shall be recovered or any arrears of due to
लीव्ह शॅल बी पेड. म्हणजे काय होणार आहे इथं की ज्या वेळेला तुम्ही जे रजा घेतलेला असणार आहे त्यावेळेस रजाच्या वेळेस म्हणजे किंवा ते तुम्ही कम्यूट करत असणार तर ते जे 15 दिवसाचा टाईम पिरियडमध्ये तुम्हाला कुठलं एक्स्ट्रा पे दिला असेल तर ते तुम्ही काय करणार रिकवर करून घेणार किंवा ड्यू असतील ते तर तुम्हाला पे करून घेणार एवढंच ह्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कंबाईन ह्यामध्ये नोट बघा, नोट इम्पॉर्टंट आहे. ह्यामध्ये नोटमध्ये एवढंच म्हटलं आहे एक्स्ट्राऑर्डिनरी जर लीव्ह असेल ग्रँटेड ऑन मेडिकल सर्टिफिकेट और अदरवाइज मे बी कमिटेड रेट्रोस्पेक्टिव्हली इन टू द लीव्ह नॉट ड्यू सब्जेक्ट टू दी प्रोव्हिजन ऑफ रूल 62. तर एवढंच म्हटलं इथं की जर एक्झाम्पल घेतलं तर वेगवेगळ्या प्रकारची रजा जोडून रजा घेऊ शकतो. जर नियम 62 आहे त्यामध्ये सांगितलं कोणत्याही प्रकारची रजा अशा रजेला जोडून मंजूर करता येते. म्हणजे एकाला एक लागून असेल ते आपण रजा मंजूर करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया रूल 15 काय म्हणतात. त्यामध्ये रूल 15 तुम्ही मराठीचे बेअर समोर ठेवा. मराठीच्या बेअर मराठीवाले मराठी बघा, इंग्रजीवाले इंग्रजी बघा. तर 15मध्ये काय म्हणलं कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ लीव. तर इथं डिफरंट काइंड्स ऑफ लीव तुम्ही काय करणार आहे इथं कंबाईन करणार आहे. ओके, तर ह्यामध्ये सगळ्यात पहिले एक्सेप्ट ॲज अदरवाइज प्रोव्हाइडेड इन दिस रूल एनी काइंड ऑफ लीव अंडर दिस रूल मे बी ग्रँटेड इन कॉम्बिनेशन विथ ऑर इन कंटिन्युएशन ऑफ एनी अदर काइंड ऑफ लीव. तर ह्याचं मिनिंग काय झालं तर ह्यामध्ये एवढंच म्हणजे काय म्हणते कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ लीव्हजना तुम्ही कंबाईन करा कॉम्बिनेशन करायला आहे त्याचं. तर ह्यामध्ये जनरल रूल जे आहे त्यामध्ये जनरल रूल काय आहे की एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन दिस रूल म्हणजे कोणत्याही प्रकारचा लीव दुसऱ्या प्रकारच्या लीवसोबत कंबाईन करून आपण करून देऊ शकतो इन कंबाईन इन कंटिन्युएशन. म्हणजेच सिक लीव प्लस अर्न लीव एकत्र होऊ शकतो. म्हणजे तुम्ही सिक लीव केला आहे प्लस तुमचा अर्न लीव आहे ते दोन्ही काय करू शकता एकत्र करू शकता असं हिचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर काय आहे एक्सप्लेनेशन बघा काय आहे. एक्सप्लेनेशन जे आहे कॅज्युअल लीव जे आहे हा रिकग्नाइज्ड लीव नाही अंडर दी लीव रूल्स. म्हणजे कॅज्युअल लीव इज नॉट रिकग्नाइज्ड ॲज लीव अंडर दिस लीव रूल्समध्ये कॅज्युअल लीव जे आहे ते रिकग्नाइज नाही आहे यामध्ये. त्यामुळे जर जे कॅज्युअल लीव इतर कोणत्याही लीवसोबत कंबाईन करू शकत नाही हे इम्पॉर्टंट आहे. हे जनरल रूल त्यांनी सांगितलेत पण एक्सप्लेनेशनमध्ये एक्सेप्शन सांगितलेत की तिथे जनरल रूलमध्ये काय म्हणलं की तुम्ही कोणत्याही प्रकारची लीव काय करू शकता इथं कंबाईन करू शकता. बट इथे एक्सप्लेनेशनमध्ये काय म्हणलं की कॅज्युअल लीव जे आहे ते तुम्ही कंबाईन करू शकत नाही ना. कारण का करू शकत नाही कारण कॅज्युअल लीव जे आहे ते नॉट रिकग्नाइज्ड ॲज अ लीव. कॅज्युअल लीव जे आहे ते लीव दुसऱ्या कोणत्या रजेसोबत कंबाईन करून घेता येणार नाही. त्याच्यानंतर टिप नंबर 1 बघा इथं टीप काय दिलं यामध्ये नोट बघा. आता इथं तुम्ही बघितला तर प्रेफिक्स अँड सफिक्स टाईपमध्ये काहीतरी म्हणले कॅज्युअल लीवच्या मागे म्हणजे मागे पुढे किंवा सॅटर्डे संडे हॉलिडे किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून सुट्ट्या घेण्यास परवानगी आहे. म्हणजे कॅज्युअल लीव तर नॉर्मली तुम्हाला इथं काय म्हणले की नॉट रिकग्नाइज्ड म्हणलं पण संडे पब्लिक हॉलिडेज प्रेफिक्सच्या आधी लावणे किंवा सफिक्सच्या नंतर लावणे जे आहे कॅज्युअल लीवसोबत चालेल घेऊ शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर हॉलिडेज म्हणजे मध्ये कॅज्युअल लीव येऊ शकते आणि पण एका वेळी मिळून टोटल पिरियड जो कॅज्युअल लीव प्लस हॉलिडेज असतो ना त्याचा टोटल पिरियड जो असतो ते 7 डेजपेक्षा जास्त होऊ नये एवढं लक्षात ठेवायचं आहे. 7 डेजपेक्षा जास्त शुड नॉट एक्सीड 7 डेज. इन एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस 10 डेजपर्यंत एक्सीड होऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर नोट 2 बघा यामध्ये इझी आहे. त्यामध्ये नोट 2मध्ये काय म्हणले ओनली 8 कॅज्युअल लीव्ज आर अलाउड इन 1 कॅलेंडर इयर. म्हणजे कोणत्याही लीव कंबाईन होऊ शकतो कोणताही लीव काय होऊ शकतो कंबाईन पण कॅज्युअल लीव काय होणार नाही यामध्ये कंबाईन होणार नाही. मग इथं काय म्हणलं यामध्ये नोट 2मध्ये की एका कॅलेंडर इयरमध्ये फक्त तुम्ही किती घेऊ शकता 8 जे कॅज्युअल लीव आहेत ते अलाउड आहेत त्याच्यावर नाही आहेत. मग टोटल आपण सगळं ह्या 15चं जर एक समरी टाईपमध्ये बघितलं तर कोणताही लीव जो आहे तो कंबाईन होऊ शकतो. जनरल रूल काय सांगितलं आहे की कोणताही लीव काय होतो इथं कंबाईन होणार. पण आता प्रश्न असा आहे की कॅज्युअल लीव होतं की नाही. आपण बघितलं की कॅज्युअल लीव जे आहे ते नाही होणार यामध्ये. ओके, त्याच्यानंतर त्यामध्ये जर तुम्हाला कॅज्युअल लीव इथं म्हणले ना एक्सप्लेनेशनमध्ये कॅज्युअल लीव जे आहे ते इथं काय येणार नॉट रिकग्नाइज्ड आहे. पण नोटमध्ये असं दिलं आहे की प्रेफिक्स आणि सफिक्स करून तुम्ही कॅज्युअल लीव प्लस हॉलिडेज मिळून 7 दिवस तुम्ही काय करू शकता इथं 7 दिवसपर्यंत आपण काय करू शकतो लीव घेऊ शकतो. पण इथं आणि परत सांगितलं की एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये तुम्ही 10 डेजपर्यंत घेऊ शकता. पण नोटमध्ये परत सांगितले की 8 कॅज्युअल लीव तुम्हाला म्हणजे एव्हरी इयरला तुम्हाला 1 कॅलेंडर इयरमध्ये मिळतो. समजलं. 15 इझी आहे. समजलं असेल. आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. जर समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही
कमेंट करा. नंतर आपण त्याच्या जे डाऊट सेशन आहे त्याचा एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवून टाकूया. लीव जे आहे महाराष्ट्र सर्व्हिसेस लीव रूल्स जे आहेत त्याच्यावर आपण टाकूया. ओके. त्याच्यानंतर 16मध्ये काय म्हटलं आहे, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कंटिन्युअस लीव काय आहे, मॅक्झिमम अमाऊंट काय आहे यामध्ये. तर आपण पहिला बेअर ॲक्ट रीडिंग करून घेऊया, मग त्याच्यानंतर जे आहे ते आपण एक्सप्लेनेशन इथं बघणार आहोत. पहिला बेअर ॲक्ट रीडिंग खूप महत्त्वाचं आहे. बेअर ॲक्ट रीडिंग नाही तर आपल्याला काही समजणार नाही इथं. ओके. तर 16 बघा, यामध्ये 16वा पॉईंट काय म्हणतोय, म्हणजे रूल 16वा जो आहे तो मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कंटिन्युअस लीव काय आहे, म्हणजे मॅक्झिमम. त्यामध्ये सगळ्यात पहिला, नो गव्हर्नमेंट सर्वंट शॅल ग्रँटेड लीव ऑफ एनी काइंड फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ एक्सिडिंग 5 इयर्स, म्हणजे 5 वर्षापेक्षा सलग रजा दिली जाणार नाही. कंटिन्युअस म्हणले ना इथं आहे, फॉर कंटिन्युअस पिरियड ऑफ एक्सिडिंग 5 वर्षापेक्षा जास्त दिली जाणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणलं, सेकंड पॉईंट, अनलेस द फायनान्स डिपार्टमेंट इन व्ह्यू ऑफ एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस ऑफ द केस अदरवाइज डिटरमाइन्स अ गव्हर्नमेंट सर्वंट who remains absent from duty for continuous period exceeding 5 years other than on the foreign services with or without leave shall be deemed to have resigned from the government servant. तर आता इथं काय म्हणलं आहे, एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये 5 वर्षापेक्षा अधिक रजा घेऊ शकतो. ओके, पहिलं तर सांगितलं आहे. तर दुसऱ्यानंतर काय म्हणलं यामध्ये, जर तसं बघायला गेलं तर आपण काय म्हणलं इथं बघा, की अनलेस द फायनान्स डिपार्टमेंट इन व्ह्यू of the exceptional circumstances of the case otherwise determines a government servant who remains absent from duty of continuous period exceeding 5 years other than on the foreign services with or without leave shall be deemed to have resigned from the government servant. त्याच्यानंतर प्रोव्हिजो पण सांगितलं आहे तिथं, प्रोव्हाइडेड दॅट अ रिजनेबल अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लेन द रिझन्स फॉर सच absence shall be given to the government servant before the provision of subrule 2 are invoked. ओके. तर आता सिम्पली एवढंच म्हणलं इथे की जर फायनान्स, अनलेस ती फायनान्स डिपार्टमेंट जे इथं म्हणले ना, म्हणजे एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस म्हणजे 5 वर्षाच्या अधिक पण होऊ शकते इथं, असं म्हणलं की 5 वर्षापेक्षा जास्त पण काय असणार आहे, होणार आहे इथं. ओके. मेन रूलच असा आहे की यामध्ये मेन रूल काय सांगितलं, अब्सेन्स फ्रॉम दी ड्युटी फॉर मोर दॅन 5 इयर्स. तर ह्याच्यामध्ये काय म्हणलं गेलं की जर एखादा गव्हर्नमेंट सर्वंट आपल्या ड्युटीवरून कंटिन्युअस 5 वर्षासाठी काय येतं, 5 वर्षापेक्षा जास्त काळ अनुपस्थिती म्हणजे अब्सेंट राहिला आहे विथ और विदाऊट लीव, तर तो गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून काय करणार, रिझाईन केला गेला आहे असं समजणार आहे आपण, डीम टू बी रिझाईन. पण एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आहे, मग त्यामध्ये एक्सेप्शनल इथं आपण म्हणणार आहे अदर दॅन म्हणले ना, फॉरेन सर्व्हिसेसच्या अदर दॅन आहे, तर फॉरेन सर्व्हिसेसमध्ये असेल तर हे रूल काय होणार नाही, लागू होणार नाही फॉरेन सर्व्हिसेसला. तर त्याच्यानंतर एक्सेप्शनमध्ये प्रोव्हाइडेड दॅट काय म्हटलं, तुम्ही रिजनेबल अपॉर्च्युनिटी द्या त्यांना एक्सप्लेन करायला, तुम्ही एक्सप्लेन करू देत ना अधिक, जर व्हॅलिड रिझन असेल तर तिथं काय असणार आहे, तिथं रिझाईन नसणार आहे. ओके. तर फायनान्स डिपार्टमेंट त्याचा केस जो वेगळा कन्सिडर करून तिने तिथं इन्व्होक करणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर जर सेफगार्ड हे जे एक्सप्लेनेशन दिले गेले ना यामध्ये, रिजनेबल अपॉर्च्युनिटी म्हणजे काय सांगितले, नोटीस बाय RPAD रजिस्टर्ड पोस्ट जे असते ना त्याच्या थ्रू किंवा इलेक्ट्रॉनिकली टू दी कन्सर्न गव्हर्नमेंट सर्वंट अँड दी कन्सर्न गव्हर्नमेंट सर्वंट हॅज टू सबमिट हिज रिप्लाय विदिन 30 डेजमध्ये. इम्पॉर्टंट आहे, 30 डेजमध्ये सबमिट करायचं आहे, डेट टू रिसिप्ट ऑफ दी नोटीस तिथं द्यायचं आहे. ओके. सिम्पली एवढंच म्हटलं आहे की सेफगार्ड प्रोटेक्शन टू दी एम्प्लॉईज जे आहे त्यांचं जे एम्प्लॉयमेंट आहे ते प्रोटेक्शन केलं गेले. गव्हर्नमेंट सर्वंटला एक रिजनेबल अपॉर्च्युनिटी दिली जाईल त्याचे कारण जे आहे एक्सप्लेन करण्यासाठी, म्हणजे तो अब्सेंट का आहे त्याचं कारण सांगण्यासाठी त्याला एक चान्स मिळेल की फायनल डिसिजन त्याच्यावर त्यांनी जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ते ऑथॉरिटी जे आहे ते फायनल डिसिजन घेणार आहे. ओके. एक्झाम्पल बघा, जर कोणी एम्प्लॉई अब्रॉड ट्रीटमेंटसाठी 6 वर्षासाठी अब्सेंट असेल तर त्याला कारणे सांगण्याची संधी मिळेल. जर तो 6 वर्ष अब्सेंट आहे किंवा कोम्यात आहे तर त्याला कारण त्याचं ऐकून घेतलं जाईल, मगच पुढे काय आहे ते डिसिजन दिलं जाणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मूव करूया, रूल नंबर 17 जे आहे तिथं. तर रूल नंबर 17 जे आहे त्यामध्ये फॉर्मल जॉईनिंग ऑफ द ड्युटी ॲट द एंड ऑफ लीव विथ द इंटेन्शन ऑफ टेकिंग लीव अगेन नॉट परमिटेड. तर त्याच्यानंतर म्हटलं आहे की एक्सप्लेनेशनमध्ये फॉर्मल जॉईनिंग ऑफ द ड्युटी ॲट द एंड ऑफ लीव विथ द इंटेन्शन टू टेकिंग लीव अगेन विथ फ्यू डेज नॉट परमिटेड. The principle on which the requirement of this rule should be enforced is that no deliberate or intentional
evasion of the rule should be permitted, but so long as this condition is satisfied, it is left to the discretion of the authority competent to grant the leave to grant or refuse it as may seem proper in such case. तर इथं जे म्हटलंय ना ह्यामध्ये आपण बघायला गेलं तर इथे सिम्पल एकदम सांगितले की जर तुम्ही फॉर्मल जॉईनिंग ऑफ ड्युटी जे आहे ॲट द एंड ऑफ लिव्ह म्हणजे आता तुम्हाला 7 दिवसासाठी लिव्ह ग्रँट केले, मग 1 दिवस यायचं, परत 7 दिवसाच्या लिव्ह ग्रँटसाठी तुम्ही जर येत असेल तर तिथं काय असणार आहे, ते तसं परमिटेड नाही आहे, ते एवढंच सांगितलं त्यामध्ये. म्हणजे फॉर्मल जॉईनिंग तुम्ही करत असेल एक पुढच्या लिव्हसाठी तर तसं नाही होणार. तर म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट सर्वंट लिव्ह संपवून फॉर्मली जॉईन करतो ड्युटीला, पण त्याचा खरा पर्पज फक्त काही दिवस जॉईन करून परत लिव्ह घ्यायचा पर्पज असते. ओके, तर ते अलाउड नाही आहे, हे इथं परमिटेड नाही आहे. ओके, इंटेन्शन काय आहे की काम करणे नाही आहे, ते इंटेन्शन आहे की लिव्ह ग्रँट करणे. ओके, पगार तो पगार घ्यायचा, लिव्ह तो लिव्ह घ्यायचा, मग इथं काय उपयोग आहे असा. त्यामध्ये त्याच्यानंतर काय आहे तर ते लिव्ह अलाउड नाही आहे. फॉर एक्झाम्पल 30 डेज संपली, ऑफिसर फर्स्ट म्हणजे 1 डे जॉईन करून पुन्हा 20 डेजचं लिव्ह घेतो आहे, तर असं इथं अलाउड नाही आहे. ओके, त्याच्यानंतर प्रिन्सिपल जे आहे ते एक्सप्लेनेशन, जे रूलचा मेन उद्देश काय आहे, डेलिब्रेट इंटेन्शन जो असतो इव्हेजन म्हणजे जाणीवपूर्वक जे तुम्ही इंटेन्शनली करताय त्या पद्धतीने होऊ नये यासाठी, म्हणजे सर्वंटने फक्त रूल्स टाळण्यासाठी जॉईन करू नये. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ह्यामध्ये रूल बघूया, रूल नंबर 18. तर रूल नंबर 18 जे आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे, ॲप्लिकेशन ऑफ रूल्स व्हाईल ऑन द टेम्पररी ट्रान्सफर टू अनादर गव्हर्मेंट ऑन डिप्युटेशन ऑर ऑन दी गव्हर्मेंट फॉरेन सर्व्हिसेस. ओके, तुम्ही काय करा की डिरेक्टली मी जे सांगते ते नोट डाऊन करून घ्या. हे पॉईंट इझी वेमध्ये मी सांगते की सगळ्यात पहिला जे रूल जे सांगितले ह्यामध्ये की ह्यामध्ये तात्पुरती बदली जी असते, म्हणजे डेप्युटेशन म्हणजे तात्पुरती ते इकडून तिकडे बदली केली जाते, म्हणजे तात्पुरती बदली, डेप्युटेशन, ट्रान्सफर, फॉरेन सर्व्हिसेस, तरी हे रूल्स लागू होणार आहेत त्याच्यावर. जे फॉरेन सर्व्हिसेस आहेत, डेप्युटेशन आहे, त्याच्यावर पण हे रूल्स लागू होणार आहेत असं 18 रूलमध्ये सांगितलं गेलं. तर आपण पहिला पॉईंट बघूया ह्यामध्ये काय म्हटलं. इन द महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉई जे असतात, म्हणजे ह्यामध्ये तुम्ही हे वाचून बघू शकता की मी सिम्पलमध्ये एक्सप्लेन करते, तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकता. ओके, त्यामध्ये काय म्हणलं आहे, when a Maharashtra government employee is temporarily transferred म्हणजे डेप्युटेड झाला, टेम्पररी ट्रान्सफर or deputed to work with the central government or the another state government, the leave rules दे फॉलो डू नॉट चेंज. म्हणजे काय झालं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्वंट जे होता, म्हणजे MH म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्वंट, यांना काय केलं गेलं, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय केलं, डेप्युटेट करण्यात आलं गेलं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला डेप्युटेट करण्यात आलं गेलं. तर इथं जाऊन यांचे रूल्स चेंज होणार नाहीत ह्या सर्वांचे, इथं पण सेम रूल काय होणार आहेत, तिथं सेम रूल ॲप्लिकेबल होणार आहे. म्हणजे टेम्पररी ट्रान्सफर होणार आहे ना, परत तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्वंटच्या अंडरखाली येणारच आहे. टेम्पररी झाले तर परत रूल चेंज करायची गरज नाही, आधी जे होते तेच रूल्स इथं काय होणार आहेत, ॲप्लिकेबल होणार आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया इथं काय आहे, द गव्हर्नमेंट सर्वंट ऑन डेप्युटेशन काय म्हणते. त्यामध्ये इथं जे आहे ना अनेक पॉईंट आहे यामध्ये, दे मे रिमेन अंडर दी सेम महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लिव्ह रूल्स इवन ड्युरिंग दी डेप्युटेशन झालं असेल तरी पण, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डेप्युटेशनमध्ये गेलं असेल टेम्पररी तरीसुद्धा महाराष्ट्राचे सिव्हिल रूल्स इथं लागू होणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड म्हणलं, डेप्युटेशन म्हणजे काय, तर टेम्पररी ट्रान्सफर टू अनादर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, ह्या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटमध्ये टेम्पररी ट्रान्सफर होते. ओके, त्याच्यानंतर बघा जे लिव्ह ॲप्लिकेशन आहे इथं काय आहे, इथं लिव्ह ॲप्लिकेशन फॉर्मल रिक्वेस्ट फॉर टाईम ऑफ लिव्ह, म्हणजे किती लिव्ह तुम्ही घेतला आहे त्याच्यासाठी लिव्ह ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर नॉट एक्सिडिंग 120 डेज टू हिज एम्प्लॉयर, म्हणजे लिव्ह पिरियड किती असायला पाहिजे, नॉट एक्सिडिंग 120 डेजपेक्षा जास्त असू नये. त्याच्यानंतर इफ पिरियड ऑफ 120 डेज एक्सेस दॅन, म्हणजे 120 डेजपेक्षा जास्त आहे पिरियड, त्यामध्ये हिज एम्प्लॉयर शूड सबमिट अथॉरिटी फॉर ग्रँट, एम्प्लॉयर जे आहेत ते ग्रँटसाठी काय करणार आहेत तिथं सबमिट करणार आहेत अथॉरिटीकडे. त्यानंतर थर्ड पॉईंट काय म्हटले, गव्हर्नमेंट सर्वंट डेप्युटेशन इन इंडिया मे बी ग्रँटेड बाय हिज एम्प्लॉयर, म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट डेप्युटेशन काय असणार आहे इंडियामध्ये, एम्प्लॉयर ग्रँट करणार आहे. लिव्ह पिरियड नॉट एक्सिड 120 डेजच्या वर एक्सिड होऊ नये यामध्ये. ही शूड सबमिट ॲप्लिकेशन, म्हणजे जर एक्सेस होत असेल तर ॲप्लिकेशन सबमिट करायचं, सेम आहे इथं पण. प्रोव्हायडेड दॅट, इथं प्रोव्हायडेड दॅट सांगितलं, यामध्ये काय म्हटलं की प्रोव्हायडेड दॅट
but only if head office certifies that the leave is admissible under this rule. Okay, जर एक्झाम्पल बघा, फॉर लिव्ह पिरियड 120 डेजमध्ये इथं बियॉन्ड 120 डेज असेल तर 120 डेज लॉंगर असेल ड्युरेशन मे बी ग्रँटेड बाय द ऑथॉरिटी, सँक्शन घ्यायला पाहिजे इथं. म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्याकडे काय असेल सादर करायचं आहे इथं. द ऑथॉरिटी अप्रूव्ड दिस डेप्युटेशन ऑर सँक्शन द टेम्पररी ट्रान्सफर इज रिस्पॉन्सिबल फॉर अप्रूव्हिंग द एक्सटेंडेड लिव्ह. समजलं. त्याच्यानंतर 4th पॉईंट बघा, वेन दी महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉई इज वर्किंग इन फॉरेन सर्व्हिसेस. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्व्हिस काय सर्वंट जो आहे तो फॉरेन सर्व्हिसेसमध्ये वर्क करतो इंडियासाठी, दॅट इज टेम्पररी सर्विंग, म्हणजे तो ऑर्गनायझेशनमध्ये करतो. तर त्यामध्ये तो स्टील जे गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत ते स्टेट गव्हर्नमेंटचे तेच रूल्स इथं काय होणार आहेत, ॲप्लिकेबल होणार आहेत. त्याच्यानंतर त्यामध्येच आहे की लिव्ह मस्ट नॉट फॉलो दी पॅरेंट सर्व्हिसेस रूल. दे कॅन ओनली टेक दी लिव्ह अंडर दी रूल्स देअर ओरिजिनल सर्व्हिसेस म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट अँड नॉट रूल्स ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे जो फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जिथं जाऊन काम करतो आहे ना ते रूल्स नाही ॲप्लिकेबल होणार. ओके, नो ऑटोमॅटिक एंटायटलमेंट टू लिव्ह, तर ऑटोमॅटिक एंटायटलमेंट होणार नाही आहे लिव्हसाठी. तुम्हाला त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करावं लागणार आहे. दे कॅन गो ऑन लिव्ह जस्ट बिकॉज दे रिक्वेस्ट, त्यांना रिक्वेस्ट, ते लिव्हवर कधी जाणार आहेत असं ऑटोमॅटिक लिव्ह तुम्हाला मिळणार नाही आहे. तुम्ही रिक्वेस्ट करा मग तुम्हाला ते लिव्ह मिळणार आहे. ओके, ऑटोमॅटिक लिव्ह तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे. आपण सुरुवातीलाच म्हणलं आहे की लिव्ह जो आहे तो राईट नाही आहे आपला. ओके, त्याच्यानंतर नो लिव्ह सॅलरी अनलेस ॲक्च्युअली ऑन दी लिव्ह, म्हणजे लिव्ह सॅलरी इज ओनली ॲप्लिकेबल जे आहे ते इथं काय होणार आहे ॲप्लिकेबल आफ्टर ऑफिशियली प्रोसिडिंग ऑन लिव्ह, being absent but not official on the leave, absent doesn't qualify to pay, तर क्वालिफाय होणार नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आपण 5th पॉईंट बघूया. यामध्ये 5th पॉईंट ए आणि बी मध्ये असे 2 पार्टमध्ये बघूया. तर ह्यामध्ये सगळ्यात पहिला जो ए पार्ट आहे म्हणजे काय म्हणते एम्प्लॉयर जो आहे ग्रँट अ लिव्ह टू गव्हर्नमेंट सर्वंट. एम्प्लॉयर काय करणार आहे, गव्हर्नमेंट सर्वंटला काय करणार आहे, लिव्ह ग्रँट करणार आहे. हू पोस्टेड आउटसाईड इंडिया, म्हणजे आउटसाईड इंडियाला त्याला काय केले, टेम्पररी सर्व्हिससाठी काय केले, पोस्टेड केले गेले. इन स्पेसिफिक केसेस अपॉइंटिंग ऑथॉरिटी कन्सल्टेशन विथ एम्प्लॉयर. स्पेसिफिक केसेसमध्ये काय असणार आहे, कन्सल्ट कुणासोबत करणार आहे, अपॉइंटिंग ऑथॉरिटी एम्प्लॉयरसोबत काय करणार आहे, इथं कन्सल्ट करणार आहे. पण कंडिशन ऑन विच लिव्ह ग्रँटेड, कंडिशन जे आहे ते फुलफिल व्हायला पाहिजेत त्यामध्ये व्हॅन अ महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्वंट एम्प्लॉयड इज वर्किंग इन फॉरेन सर्व्हिसेस पोस्ट आउटसाइड इंडिया विथ अ डिफरंट ऑर्गनायझेशन, इफ दे टेक लिव्ह द ऑर्गनायझेशन फॉरेन पेज देम नॉट MH गव्हर्नमेंट इन इंडिया. म्हणजे त्यांनी तिथं जर लिव्ह घेतले असतील तर ते जे तिथं जे आहे ते पेड कोण करणार आहेत, ते म्हणजे फॉरेन रूल्स जे आहेत फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जिथं ऑर्गनायझेशन आहे त्यांनी पे करणार आहेत. गव्हर्नमेंट इथला जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे तो नाही. ओके, त्याच्यानंतर दॅट लिव्ह इज नॉट काउंटेड अगेन्स्ट देअर ऑफिशियल लिव्ह बॅलन्स इन दी महाराष्ट्र लिव्ह, ते अगेन्स्ट काउंट केलं जाणार नाही आहे. त्याच्यानंतर इन स्पेसिफिक केसेसमध्ये काय म्हणलं इथं, जर गव्हर्नमेंट सर्वंट वर्क्स इन फॉरेनमध्ये वर्क करत असेल, जो अधिकारी नेमणूक मंजूर करतो तो फॉरेन कॉम्पिटंट ऑथॉरिटीशी बोलणं करतो, म्हणजे बोलणं करून घेतो त्यांच्याशी. जर ती संस्था महाराष्ट्र सरकारच्या निधीत रजा व वेतन भरण्यास तयार असेल तर अपेंडिक्स 4 प्रमाणे ह्यामध्ये नियमानुसार रक्कम भरली जाईल तिथं. तर संबंधित अधिकारी त्या कर्मचाऱ्याला त्यांच्या शासकीय नियमानुसार मंजूर करून देणार आहे. ओके, इथं काय म्हणलं आहे, तिथे फॉरेन ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आणि तिथं लिव्ह घेतला तर फॉरेन ऑर्गनायझेशन काय करणार, पे करणार आहे. पण इथं आपण काय करणार आहे, जर जो अधिकारी नेमणूक मंजूर करतोय तिथं कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोण आहे ते बघून आपण इथं काय करणार, कन्सिडर करणार आहे. समजलं. त्याच्यानंतर लिव्ह नंबर आपण इथं रूल नंबर 19 बघूयात. ओके, तर रूल नंबर 19 जे आहे त्यामध्ये काय म्हटलं गेलं, ॲडमिसिबिलिटी ऑफ लिव्ह व्हाईल इन फॉरेन सर्व्हिसेस. ओके, इझीमध्ये जर बघायला गेलं तर व्हेन गव्हर्नमेंट सर्वंट ऑन डेप्युटेशन फॉर लिव्ह, जर गव्हर्नमेंट सर्वंट डेप्युटेशन फॉर दी लिव्हवर असेल, मेक ॲप्लिकेशन फॉर लिव्ह, ॲप्लिकेशन करणार आहे लिव्हसाठी. लिव्ह शॅल नॉट बी ग्रँटेड अनलेस इट इज सँक्शन बाय दी HOD ऑफ दी गव्हर्नमेंट सर्वंट. एवढंच म्हटलं, हेड ऑफिस जे आहे गव्हर्नमेंट सर्वंटचं जोपर्यंत त्यांनी सँक्शन करत नाही तोपर्यंत लिव्ह काय होणार नाही आहे, तो ग्रँट होणार नाही आहे. त्याच्यानंतर 20 बघूया आपण.
20 काय म्हणते ह्यामध्ये ॲक्सेप्टन्स जे आहे त्याच्याबद्दल सांगितलं इथं. ओके, जर 20 आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला हे जनरल रूल सांगितलं, ॲक्सेप्टन्स ऑफ सर्व्हिसेस ऑर एम्प्लॉयमेंट फाईल ऑन दी लीव. तर त्यामध्ये जनरल जे आहे त्यामध्ये म्हणजे गव्हर्मेंट इथं जनरल रिस्ट्रिक्शन दिलं आहे. इथे जनरल रिस्ट्रिक्शन काय जनरल रिस्ट्रिक्शन दिले गेले, गव्हर्मेंट सर्वंट्स ऑन एनी काइंड ऑफ लीव, म्हणजे कोणत्याही काइंड ऑफ लीवमध्ये गव्हर्मेंट सर्वंट जर असेल म्हणजे इन्क्लुडिंग दी प्री रिटायरमेंट और पोस्ट रिटायरमेंट लीव, त्यामध्ये प्री रिटायरमेंट आणि पोस्ट रिटायरमेंट लीव पण ह्यामध्ये काय असणार आहे, इन्क्लुडेड असणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलं की मस्ट नॉट टेक अप टू अदर एम्प्लॉयमेंट ऑर प्रायव्हेट प्रॅक्टिस विदाउट परमिशन. इफ जॉब इज आउटसाईड इंडिया असेल, जर जॉब आहे ते आउटसाईड इंडिया असेल तर त्यामध्ये नीड स्टेट गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल लागणार आहे. त्याच्यानंतर इनसाईड विदिन इंडिया असेल तर अपॉइंटिंग जो प्रॉपर कॉम्पिटंट ऑथॉरिटी असणार आहे त्याची इथं काय लागणार आहे, अप्रुव्हल लागणार आहे. एक्सेप्शन दोज ऑलरेडी परमिटेड लिमिटेड प्रायव्हेट प्रॅक्टिसेस और कॅज्युअल लिटररी वर्क. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं गेलं इथं की व्हाईल ऑन रेग्युलर लीव, त्यामध्ये व्हाईल ऑन रेग्युलर लीवमध्ये हे इथं 2 पॉईंट्स आले. सेकंड पॉईंट बघा आता, व्हाईल ऑन रेग्युलर लीव नो गव्हर्मेंट सर्वंट ऑन व्हाईल लीव. ओके, तर ह्यामध्ये एवढंच म्हटलं आहे की हे सेकंड पॉईंट जो आहे यामध्ये नॉर्मली म्हणजे व्हाईल ऑन रेग्युलर लीवमध्ये नॉर्मली नो जॉब अलाउड ड्युरिंग दी लीव एक्सेप्ट आर प्री रिटायरमेंट और पोस्ट रिटायरमेंट लीव. इफ एक्सेप्शनली परमिटेड एम्प्लॉई मे बी टेम्पररी ट्रान्सफर टू न्यू ऑफिसमध्ये टेम्पररी ट्रान्सफर केलं जाणार आहे. मे बी आस्क टू रिझाईन फ्रॉम दी पॅरेंट पोस्ट बिफोर जॉईनिंग दी न्यू, म्हणजे न्यू एम्प्लॉयमेंट जॉईन करायच्या आधी तुम्हाला जे ओरिजिनल पॅरेंट पोस्ट आहे ते काय करायला लागणार आहे, इथं रिझाईन करावं लागणार आहे. त्याच्यानंतर बी पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे, जर ग्रँट मिळालंच यामध्ये इफ ग्रँट ऑफ सच परमिशन कन्सिडर डिझायरेबल इन दी एक्सेप्शनल केसेस द गव्हर्नमेंट मे हॅव ही सर्व्हिसेस ट्रान्सफर टेम्पररी फ्रॉम दी पॅरेंट, नंतर न्यू जॉब इथं परमिट करायला लागणार आहे. त्याच्यानंतर थर्डमध्ये काय म्हटलं गेलं आहे, रिकॉलिंग ड्युरिंग लीव प्रिपरेटरी टू रिटायरमेंट. तर ह्यामध्ये रिकॉलिंग लीव प्रिपरेटरी म्हणजे त्यांना परत बोलवलं जाणार आहे लीवमधून. त्यामध्ये काय म्हटलं, इफ निडेड फॉर रिएम्प्लॉयमेंट बिफोर रिटायरमेंट डेट, रिएम्प्लॉयमेंट बिफोर रिटायरमेंट डेट, तर तिथं काय असणार आहे, अनएक्सपायर्ड लीव विल बी कॅन्सल्ड. अनएक्सपायर्ड लीव काय होणार आहे, तिथं कॅन्सल होणार आहेत. आणि त्याच्यानंतर कॅन्सल लीव कॅन बी रिग्रँटेड फ्रॉम दी रिटायरमेंट डेट. रूल 67 आपण बघणार आहे. सच रिजॉईनिंग इज ऑप्शनल अंडर रूल 46मध्ये जे आहे ते ऑप्शनल आहे. इफ दी एम्प्लॉयड ड्युरिंग दी लीव सॅलरी हाफ पे ओनली असणार आहे इथं. आणि डिअरनेस अलाउन्सेस असणार आहेत, कंपेन्सेटरी अलाउन्सेस असणार आहेत त्यामध्ये. त्यानंतर फोर्थ पॉईंट काय म्हणले, आपण हे सगळे पॉईंट्स कवर केले तिथं आता. त्यानंतर फोर्थ पॉईंट बघा, फोर्थ पॉईंटमध्ये काय म्हटले, एम्प्लॉयमेंट अंडर दी गव्हर्नमेंट ड्युरिंग रिटायरमेंट लीव, एम्प्लॉयमेंट अंडर गव्हर्नमेंट ड्युरिंग दी रिटायरमेंट लीव. ह्यामध्ये काय म्हटले, एम्प्लॉई गेट्स ऑप्शन टू रिटायर इमिजिएटली और स्टे ऑन दी लीव व्हाईल वर्किंग अंडर दी गव्हर्नमेंट. बट बोथ दी केसेस लीव सॅलरी पेन्शन प्लस ग्रॅच्युटी इक्वॅलंट असणार आहे. आणि त्याच्यानंतर अप्लायज टू एम्प्लॉयमेंट अंडर दी स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट आफ्टर दी सुपर ॲन्युएशन व्हाईल ऑन दी लीव 67 आपण रूल बघणार आहे. त्यामध्ये अलाउड, त्यामध्ये काय केलं गेलं आहे यामध्ये इथं allowed work under the government local body during the post retirement leave can enjoy the leave. ओके, समजला हा पॉईंट. त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये एक ओव्हरव्ह्यू घेऊया म्हणजे समजेल. आय होप तुम्हाला हे जरा सेक्शन असं पण रूल जे आहे ते मोठं आहे आणि समजत नसेल पण, तर एक ओव्हरव्ह्यू घेऊया. ओके, जे रूल 20 आहे ह्यामध्ये, तर ह्यामध्ये रूल 20 सगळ्यात पहिला एक पॉईंट काय सांगतो, फर्स्ट पॉईंट जे आहे ते एकदम इझी वेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करते. तर बघा, सिम्पली जर बघायला गेली तर जनरल रिस्ट्रिक्शन जे आहे यामध्ये, जनरल रिस्ट्रिक्शनमध्ये काय असणार, गव्हर्नमेंट सर्वंट एक्सेप्ट ज्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिस एक्झामिनर लिटररी वर्कचं स्पेशल परमिशन आहे लीववर असताना, इन्क्लुडिंग
जे लिव्ह आहेत म्हणजे लिव्ह प्रिपरेटरी टू रिटायरमेंट, लिव्ह आफ्टर रिटायरमेंट, इतर जॉब, प्रायव्हेट प्रॅक्टिसेस, बिझनेस सुरू करू शकत नाहीत विदाऊट प्रिअर परमिशन न घेता बिझनेस चालू करू शकत नाहीत. परमिशन कुठून घ्यायची, तर परमिशन इथून घ्यायची. परमिशन जे आहे, जर जॉब आउटसाईड इंडिया असेल, म्हणजे तुम्ही कोणतंही बिझनेस चालू करणार आहे, प्रायव्हेट प्रोफेशन चालू करणार आहे, तर त्यावेळेस काय करायचं आहे इथं की आधी परमिशन घ्यायला लागणार आहे. ओके, तर कुठून परमिशन घ्यायची ते इथं सांगितलं गेलं. जर तुम्ही आउटसाईड इंडिया असेल तर गव्हर्नमेंटची इथं सँक्शन घ्यावं लागणार आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. त्याच्यानंतर जर विदिन इंडिया असेल तर अपॉइंटिंग ऑथॉरिटी, तुम्हाला ज्यांनी अपॉइंट केले त्या ऑथॉरिटी तुम्ही इथं काय करणार आहे, परमिशन घेणार आहे. सेकंडमध्ये काय म्हटलं गेलं आहे, एम्प्लॉयमेंट ड्युरिंग लिव्ह नॉर्मल केसेसमध्ये, एम्प्लॉयमेंट ड्युरिंग दी लिव्ह म्हणजे नॉर्मल केसेसमध्ये. तर ह्यामध्ये सिम्पली एवढंच बोललं आहे की जर ओके, तर इथं काय असणार आहे, जर आउटसाईड इंडिया असेल, विदिन इंडिया असेल तर जे अपॉइंटिंग ऑथॉरिटी तेच येणार आहे, आणि आउटसाईड असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येणार आहे. तर सेकंड पॉईंटमध्ये जर सामान्यतः नॉर्मली जे बोललं तर लिव्हवर असताना दुसरं एम्प्लॉयमेंट अलाव होणार नाही. म्हणजे ऑलरेडी तुम्ही लिव्हवर आहे, म्हणजे इथून लिव्ह घेतला आहे, इथं जॉब करताय, इथून लिव्ह घेतला आहे आणि ह्या लिव्हच्या पिरियडमध्ये दुसऱ्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय, तर इथं तसं होणार नाही आहे, एक्सेप्ट LPR किंवा पोस्ट रिटायरमेंट लिव्ह जे असतात ना त्याच्यासाठी. जर एक्सेप्शनल केसेसमध्ये अलाव करायचं असेल तुम्हाला, तर त्यावेळेस कुठले केसेस येणार आहेत त्यामध्ये बीमध्ये बघा, मध्ये अलाव करायचं असेल तर गव्हर्नमेंट सर्वंटला टेम्पररी ट्रान्सफर करावं लागेल त्या ऑफिसमध्ये. गव्हर्नमेंट सर्वंटला त्या ऑफिसमध्ये जिथे तो जाणार आहे तिथं टेम्पररी ट्रान्सफर करावंच लागणार आहे. इथं पण तो करतोय आणि इथं लिव्ह घेऊन दुसरीकडे करतोय असं होणार नाही आहे. टेम्पररी इकडं ट्रान्सफर केलं जाणार आहे, डेप्युटेशन केलं जाणार आहे. त्याने रिझायनेशन द्यावी लागेल पॅरेंट ऑफिसला, म्हणजे जो पहिला ऑफिस होता त्याला इथं रिझाईन करणार, इथं न्यू ऑफिस होणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथं थर्ड पॉईंट बघा, एम्प्लॉयमेंट ड्युरिंग LPRमध्ये म्हणजे लिव्ह प्रिपरेटरी टू रिटायरमेंट. जर ला LPR दरम्यान गव्हर्नमेंटमध्ये कामासाठी रिकॉल म्हणजे परत बोलवलं जाईल, तर उरलेलं जे लिव्ह आहे ते कॅन्सल होणार आहे. जे राहिलेलं सुपरॲन्युएशन आहे म्हणजे राहिलेलं लिव्ह काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर बीमध्ये बघा, बीमध्ये काय म्हटलं गेलं आहे, ते कॅन्सल झालेलं असणार आहे. म्हणजे जे कॅन्सल झालेला लिव्ह रिफ्यूज लिव्ह समजलं जाणार आहे, म्हणजे तुम्हाला कॅन्सलच केला गेला आहे, ते परत मिळणार नाही आहे. रिकॉल ऑप्शनल जे आहे इथं सीमध्ये, रिकॉल ऑप्शनल आहे, रूल 46नुसार तुम्ही बघू शकता त्यामध्ये. डी नंतर LPR दरम्यान नवीन लिव्ह रूल होत नाही, परत नाही होणार. त्याच्यानंतर जर ईमध्ये बघा, जर एम्प्लॉईला महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये पोस्ट मिळाली आणि LPR दरम्यान तो लिव्ह अप्लाय करून म्हणजे एन्जॉय करू शकतो इथं. ओके, त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट जे आहे ह्यामध्ये जे पॉईंट आहेत त्यामध्ये बघा, लिव्ह सॅलरी जी आहे फक्त हाफ पे लिव्ह मिळणार. म्हणजे तुम्ही लिव्ह घेतलाय तर त्यावेळेस तुम्हाला पेमेंट फक्त जेवढी सॅलरी आहे त्याची हाफ मिळणार आहे. डिअरनेस अलाउन्सेस प्लस कंपल्सरी अलाउन्सेस पण मिळू शकतात, पण हे अलाउन्सेस लिव्ह सॅलरीवर नाही तर पे ऑफ पोस्टवरच काउंट होतील. ओके, त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट जे आहे ते इथं काय म्हटलं गेलं आहे की फोर्थ पॉईंटमध्ये ऑप्शन ड्युरिंग दी LPR एम्प्लॉयमेंट अंडर दी गव्हर्नमेंट. तर ह्यामध्ये लिव्ह प्रिपरेटरी टू रिटायरमेंट आहे ना, रिटायरमेंट इमिजिएटली किंवा लिव्ह एक्झॉस्ट करेपर्यंत लिव्हवर राहू शकतो. म्हणजे रिटायरमेंट संपूसपर्यंत किंवा लिव्ह एक्झॉस्ट करूपर्यंत लिव्हवर राहू शकतो, पण त्या दरम्यान लिव्ह सॅलरी रिस्ट्रिक्टेड असणार आहे, इज इक्वल्स टू पेन्शन प्लस पेन्शन इक्वॅलंट टू DCRG म्हणजे डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युटी. त्याच्यानंतर फिफ्थ पॉईंटमध्ये काय म्हटलं गेलं आहे, जर सर्वंट लिव्हवर आहे बियॉन्ड दी रिटायरमेंट, म्हणजे रिटायरमेंटच्या पुढं अगदी जास्त झाले 67नुसार, आणि तो एम्प्लॉयमेंट घेतो स्टेट गव्हर्नमेंट किंवा लोकल बॉडीमध्ये, तो लिव्ह एन्जॉय करू शकतो. पण मॅक्झिमम लिमिट 300 दिवस आहे. तिथं मॅक्झिमम लिमिट किती दिलं आहे, 300 दिवस आहे मॅक्झिमम लिमिट इथं दिलं. त्याच्यानंतर बीमध्ये काय दिलं गेलं आहे, जर सर्वंटला LPR दरम्यान सेंट्रल गव्हर्नमेंट, अदर स्टेट गव्हर्नमेंट, प्रायव्हेट एम्प्लॉयर, इंडिपेंडेंट प्रोफेशन, लॉयर, डॉक्टर, कन्सल्टंट, अकाउंटंटमध्ये जॉबला अलाव झाला असेल तर लिव्ह सॅलरी रिस्ट्रिक्टेड असणार आहे, हाफ पे लिव्ह इक्विव्हॅलंट ओनली, डिअरनेस अलाउन्सेस मिळणार नाही इथं. त्याच्यानंतर सिक्स्थ पॉईंट जे आहे त्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की ओके सॉरी 6 पॉईंट काय म्हणत होतो आपण, रिएम्प्लॉयमेंट इन अनदर
ऑफिस डिपार्टमेंट जर सर्वंटला रिएम्प्लॉयमेंट मिळाला असेल म्हणजे पॅरेंट ऑफिसच्या बाहेर ते कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट समजले जाईल, कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे असं समजलं जाणार. त्यामुळे त्या 27 रूलला जे आहे सर्व्हिस प्रोटेक्शन MCS जे रूल आहे ना यामध्ये ते अप्लाय होणार नाही. यामध्ये थोडक्यात एवढंच म्हटलं यामध्ये की लिव्हवर असताना दुसरी नोकरी प्रायव्हेट नोकरी आपण करू शकत नाही. यामध्ये प्रॅक्टिस करायचं असेल तुम्हाला तर सँक्शन लागेल. नॉर्मल लीव दरम्यान दुसरी नोकरी अलाउड नाही. एक्सेप्शनल केसेसमध्ये तुम्हाला रिझाईन करावं लागणार आहे किंवा ट्रान्सफर करणार. LPR दरम्यान रिकॉल झाल्यास उरलेले लीव कॅन्सल होणार आहेत. लीव सॅलरी नेहमी रिस्ट्रिक्टेड राहते, हाफ पे लीव पेन्शन इक्विव्हॅलेंट. त्याच्यानंतर आउटसाईड पॅरेंट डेप्ट एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट नो सर्व्हिस प्रोटेक्शन. आय होप तुम्हाला 20 समजलंच नाही. अवघड आहे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण सोपे कॅरी फॉरवर्ड बघूया. कॅरी फॉरवर्डमध्ये काय म्हणले, कॅरी फॉरवर्ड लीव जे आहे त्याच्याबद्दल आपण बघूया यामध्ये. तर त्यामध्ये कॅरी फॉरवर्ड ऑफ लीव ऑफ टेम्पररी गव्हर्नमेंट सर्वंट विथ 1 year continuous service if appointed with 6 days of relinquishment of the first appointment. Explanation: whenever a temporary government servant with at least 1 year continuous service is appointed to another permanent or temporary post under the government and in interruption in the services between relinquishment of first appointment and joining the second appointment does not exceed 6 days, all kind of leave, earned leave, half pay leave, etc. at his credit in old post should be credited to his leave account in the new post. The service rendered by him in the old post and in the new post is not treated as a continuous and cannot therefore be taken into account for any purposes. तर ह्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया आता काय एक्सप्लेनेशन आहे याचं. ओके, तर ह्यामध्ये जे म्हणलं ना इथं 21मध्ये कॅरी फॉरवर्ड लीव जे रूल्स दिले यामध्ये, तर ह्यामध्ये सगळ्यात पहिला जे की पॉईंट्स आहेत म्हणजे हू इट अप्लायज टू, म्हणजे टेम्पररी गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत ॲटलिस्ट 1 year कंटिन्युअस सर्व्हिसमध्ये पाहिजेत. आपण एक सगळ्यात पहिला एक सिनारिओ बघूया की टेम्पररी गव्हर्नमेंट सर्वंट किंवा किमान 1 वर्ष सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युअस सेवा केलेली असणार आहे. त्याच्यानंतर तो दुसऱ्या परमनंट किंवा टेम्पररी पोस्टवर नेमणूक म्हणजे त्याची अपॉइंटमेंट झालेली आहे. त्याची टायमिंग बिटवीन दी अपॉइंटमेंट फर्स्ट जॉब आणि सेकंड जॉब, म्हणजे पहिल्या जॉबवर होता आणि त्याच्यानंतर सेकंड जॉबवर गेलेला आहे तो. त्याच्यानंतर जुन्या पोस्ट सोडण्यापूर्वी नवीन पोस्ट जॉईन करण्यापर्यंतचा जो गॅप असते 6 दिवसाचा जास्त नाही आहे, म्हणजे जास्त नाही आहे त्याच्यापेक्षा. जुन्या पोस्टमध्ये सर्व प्रकारच्या सुट्ट्या अर्न, कॅज्युअल, मेडिकल एक्सेट्रा जमा आहेत त्यामध्ये. ओके, तर रूल काय सांगितलं ह्यामध्ये, लीव कॅरी फॉरवर्ड सुट्ट्या पुढे नेणे. तर तुम्ही कसं करू शकता जे कॅरी फॉरवर्ड रूल, म्हणजे पहिल्या इथं तुम्ही गव्हर्नमेंट पोस्टला होता, दुसरीकडे गेला गव्हर्नमेंट पोस्टला, मग ते जे हिथले लीव असतात ते कॅरी फॉरवर्ड होतात का हा प्रश्न. तर बघूया, जर वरील आपण सिनारिओ बघितला आत्तापर्यंतचे तर अटी पूर्ण झाल्या तर त्यामध्ये जुन्या पोस्टमध्ये जमा झालेल्या सर्व सुट्ट्या नवीन पोस्टमध्ये ट्रान्सफर केल्या जातील. आपण आता 3 बघितलं ना, 4 जवळपास बघितलं. 1 वर्षाचं सातत्यपूर्ण त्यानं सेवा केलेली आहे आधीच्या पोस्टवर. त्याच्यानंतर परमनंट टेम्पररी पोस्टवर नेमणूक घेतली आहे दुसऱ्या त्या. जुन्या पोस्टला सोडून फक्त 6 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही आहे, लगेच तो जॉईन केलेला आहे दुसरीकडे. आणि अर्न लीव जे आहे ते सगळे जमा आहेत त्यामध्ये. ओके, तर हे जे सगळ्या अटी पूर्ण झाल्या असतील तर ट्रान्सफर होणार, म्हणजेच जुन्या पोस्टमधील सुट्ट्या वाया जात नाहीत, नवीन पोस्टमध्ये ते मिळणार सुट्ट्या. ओके, तर ते सुट्ट्या वाया जाणार नाहीत, नवीन पोस्टमध्ये परत मिळणार. त्याच्यानंतर सर्व्हिस कंटिन्युटी सेवा सातत्य, त्यामध्ये सुट्ट्या ट्रान्सफर झाल्या तरी जुन्या ज्या आहेत नवीन पोस्टमध्ये सेवा एकत्र सातत्यपूर्ण मानल्या जाणार नाहीत. सर्व्हिस कंटिन्युटी म्हणजे सुट्ट्या ट्रान्सफर झाल्या तरी जुन्या आणि नवीन पोस्टमधील सेवा एकत्र सातत्यपूर्ण मानले जाणार नाहीत, म्हणजे पेन्शन, प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा इतर लाभासाठी ही सेवा जोडली जाणार नाही असं म्हणले. एक्झाम्पल बघा, टेम्पररी सर्वंट आहे ए पोस्ट 1मध्ये 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023मध्ये तो काम करतो. अर्न लीव किती दिवस झाले, 15 दिवस. कॅज्युअल लीव किती झाले, 10 दिवस. त्याच्यानंतर ए पोस्ट 2मध्ये जानेवारी 5मध्ये जॉईन करतो आणि 4 दिवसांचा गॅप आहे. परिणाम सर्व 25 दिवस सुट्ट्या पोस्ट 2मध्ये क्रेडिट होणार आणि पण पोस्ट 1मध्ये पोस्ट 2मध्ये सातत्यपूर्ण मानली जाणार नाही. म्हणजे सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस मानणार नाही इथं.
इथं फर्स्ट इथून सोडून ते इकडं गेला ना, मग इथं गेल्यानंतर इथून नवीन त्याचं कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस होणार, इकडचं वेगळंच राहिलं. हे दोन्हीमध्ये असं कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस होणार नाही. म्हणजे इथं 2 वर्ष केलं आहे, 2 इयर्स केला आहे, इथं 3 इयर्स केला आहे, तर हे दोन्ही मिळून इथं 5 वर्ष कन्सिडर नाही करणार, 2 इयर्स 3 इयर्स असंच कन्सिडर करणार. ओके, समजलं? आय होप समजलं असणार आहे. त्याच्यानंतर रूल 22 बघा. लिव्ह ॲट क्रेडिट टू सीज ऑन रिमूव्हल ऑर रिझायनेशन. तर ह्यामध्ये काय म्हणले, ओके, तर 22 बघा इथं की 22मध्ये काय म्हटलं, लिव्ह ॲट क्रेडिट ऑन रिमूव्हल ऑर रिझायनेशन. तर ह्यामध्ये सगळ्यात पहिला जे सबरूल 1 आहे ते बघूया आपण. ह्यामध्ये जेव्हा एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटला डिसमिस किंवा रिमूव्ह किंवा रिझाईन करायचं असेल तर सर्व लिव्ह ॲट क्रेडिट लगेच संपतात. म्हणजे क्रेडिट, लिव्ह ॲट क्रेडिट लगेच संपते. एक्सेप्शन जे आहे ते 67मध्ये इथे काय दिलं, एक्सेप्शन दिलेलं आहे. म्हणजे काय असणार आहे, हे रूल्स वगळता लिव्ह क्लेमेबल नाहीत, तर तुमचा लिव्ह क्लेम होणार नाही असं म्हटलं इथं. तर सबरूल 2मध्ये काय म्हटलं गेलं आहे की जर कर्मचारी जे आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत, कर्मचारी गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या पोस्टमध्ये ट्रान्सफर होतो, म्हणजे एक कर्मचारी ह्या पोस्टवरून दुसऱ्या पोस्टमध्ये ट्रान्सफर होतो, पण पॅरेंट ऑफिस डिपार्टमेंटच्या बाहेर आणि प्रॉपर चॅनलमधून ॲप्लिकेशन पाठवली आणि रिझाईन करावे लागेल नवीन पोस्ट घेण्यापूर्वी, तरी फिजिकल ब्रेक नसल्यास किंवा जॉईनिंग टाईम म्हणजे ब्रेक जास्त नसेल तरी तिथं काय असणार आहे, लिव्ह लॅप्स होणार नाही. लिव्ह ॲट दी क्रेडिट नवीन पोस्टमध्ये पुढे वापरता येणार. तर लिव्ह ॲट दी क्रेडिट काय होणार आहे, पुढच्या पोस्टमध्ये वापरता येणार आहे. त्याच्यानंतर सबरूल 3मध्ये काय म्हटलं गेलं आहे, जर एखादा कर्मचारी डिसमिस रिमूव्ह झाला पण अपील रिव्हिजन नंतर पुन्हा स्थापित झाला, अपील आणि रिव्हिजन केला पुढे जाऊन त्यानं, तर त्याची डिसमिसल रिमूव्हलची आधीची जी आहे ते आपण काउंट करणार असं म्हटलं गेलं आहे. त्याच्यानंतर 4मध्ये काय म्हटलं आहे की जो कर्मचारी कंपन्सेशन, इनव्हॅलिड पेन्शन, ग्रॅच्युटी ने रिटायर्ड झाला तर त्यामध्ये पण रिएम्प्लॉयमेंट झाला आणि पास्ट सर्व्हिस पेन्शन गणनेसाठी मान्य झाली तर पूर्वीची सेवा काय होणार आहे इथं वापरता येणार आहे. म्हणजे थोडक्यात एवढंच आहे, समरी जर बघायला गेली तर इथं रिमूव्हल, डिसमिसल, रिझायनेशन लिव्ह युजली लॅप्स होणार आहे. पण ट्रान्सफर टू दी अनदर पोस्ट थ्रू दी प्रॉपर चॅनलमधनं झाले असेल, लिव्ह कंटिन्युअस इफ नो ऑर मिनिमल ब्रेक असेल तर इथं होऊ शकतं. त्याच्यानंतर 23मध्ये बघा, लास्ट रूल आहे आपला, मोठा व्हिडिओ झालेला आहे ऑलरेडी, पण ईच अँड एव्हरी रूल इथे एक्सप्लेन केलेला आहे. ओके, त्यामध्ये 23मध्ये ट्रान्सफर टू इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट. इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंटला ट्रान्सफर इथं कसं केलं गेलं, जर गव्हर्नमेंट सर्वंटला इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंटमध्ये नियुक्ती केली तिथे लिव्ह टर्म्स फॅक्टरीज ॲक्ट 1948 गवर्न असतात. लिव्ह टर्म्स फॅक्टरीज ॲक्ट गवर्न केलेले असतात. त्या दिवशी लिव्ह बॅलन्सेस टर्मिनल लिव्ह म्हणून वापरू शकतो. लॅप्स होईल, पण जेव्हा तो पुन्हा गव्हर्नमेंट पोस्ट व सर्व्हिसेसमध्ये जाईल तिथून ते काय होणार आहे, रिवाईव्ह होणार आहे. म्हणजे इंडस्ट्रियल पोस्टमध्ये ट्रान्सफर झालं, लिव्ह मे बी यूज्ड एज टर्मिनल लिव्ह ऑर लॅप्स बट रिवायवेबल ऑन दी रिटर्निंग ऑन दी ओरिजिनलवर गेल्यानंतर परत काय होणार आहे, रिवाईव्ह होणार आहे. ओके, समजलं? चॅप्टर नंबर 3. ओके, थँक्यू, बाय बाय.